गुन्हे शाखा वागले यूनिट क्रमांक 5 ने बड़ी कार्रवाई करते हुए वाहन किराए पर लगवाने का झांसा देकर ठगी करने वाले एक शातिर आरोपी से 2,44,15,000 रुपये कीमत के कुल 32 विभिन्न चारपहिया वाहन जब्त किए हैं। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी लोगों को उनके वाहन अच्छे किराए पर लगवाने का लालच देता था। भरोसा जीतने के बाद वह वाहन अपने कब्जे में लेकर किराया देना बंद कर देता था और उन्हीं वाहनों को अन्य ग्राहकों के पास गिरवी रख देता था। कार्रवाई के दौरान पुलिस ने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोनावला, पुणे, छत्रपति संभाजीनगर, पनवेल, कल्याण और परभणी सहित विभिन्न स्थानों से कुल 32 चारपहिया वाहन बरामद किए। जब्त वाहनों की कुल कीमत लगभग 2.44 करोड़ रुपए आकी गई है। पुलिस ने आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। ते वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे। ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे, त्याच्याकडून एकूण 32 वाहने जवळपास 2,44,00,000 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत। संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी। यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत। याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा। सदरचे वाहन तो इतर इसमांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा, अशी त्याची मोडच आहे। आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे। सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती।